समाजशास्त्राच्या इतिहासात ना काही असे विचारवंत होऊन गेलेत ज्यांची महत्वाकांक्षा खूप मोठी होती. म्हणजे संपूर्ण समाजाला समजून घेण्यासाठी एकच सिद्धांत बनवायचा. आणि याच विचारवंतांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे टॅलकॉट पार्सन्स. त्यांचे सिद्धांत जेवढे मोठे होते तेवढे वादग्रस्तही ठरले. चला तर मग आज त्यांच्या या ग्रँड थिअरीचा प्रवास जरा जवळून पाहूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी पाहूया की समाजशास्त्रात नेमकी अडचण काय होती, एक विभागलेली शाखा. मग पार्सन्सनी त्यावर कोणता उपाय शोधला? ती होती त्यांची रिव्हर्स इंजिनियर पद्धत. त्यांनी महान विचारवंतांच्या विचारांना कसे एकत्र आणले ते पाहू. आणि या सगळ्यातून जन्माला आली ती त्यांची प्रसिद्ध ग्रँड थिअरी. आणि हो, शेवटी त्यांच्या या कामाचा वारसा किती विवादास्पद ठरला यावरही नजर टाकूया. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. पाहूया की पार्सन्स यांना समाजशास्त्रात नेमकी कोणती समस्या दिसली होती. तर पार्सन्स जेव्हा समाजशास्त्राचा अभ्यास करत होते तेव्हा त्यांना एक गोष्ट जरा विचित्र वाटली. बघा, अर्थशास्त्रासारखंच समाजशास्त्रातही दोन प्रमुख गट होते. एक होता मायक्रो गट, जो अगदी लहान पातळीवर म्हणजे व्यक्तींच्या वागण्याचा अभ्यास करायचा. आणि दुसरा होता मॅक्रो गट, जो मोठ्या सामाजिक रचना, संस्था यावर लक्ष केंद्रित करायचा. आता गंमत अशी होती की हे दोन्ही गट एकत्र मिळून काम करण्याऐवजी सतत एकमेकांवर टीकाच करत होते, जणू काही दोन वेगळेच विषय असावेत. आणि हेच पार्सन्स यांना अजिबात पटत नव्हतं. त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. त्यांना एक अशी ग्रँड थिओरी तयार करायची होती, एक असा भव्य सिद्धांत जो या सगळ्या विखुरलेल्या विचारांना एकत्र आणेल, एकाच धाग्यात ओवेल. ठीक आहे, ध्येय तर मोठं होतं, पण एवढा मोठा सिद्धांत बनवायचा तरी कसा? त्यासाठी पार्सन्स यांनी एक खूपच वेगळा, एक धाडसी मार्ग निवडला. त्यांनी काहीतरी अगदी नवीन, शून्यातून तयार करण्याऐवजी एक वेगळीच पद्धत वापरली. याला म्हणतात रिव्हर्स इंजिनिअरिंग. म्हणजे काय? तर जसं एखादा इंजिनियर एखादा मशीन उघडून त्याचे एक एक भाग वेगळे करून ते कसं काम करतं हे समजून घेतो, अगदी तसंच पार्सन्स यांनी त्यांच्या आधीच्या महान विचारवंतांचे सिद्धांत घेतले आणि त्यांचे भाग वेगळे करून त्यांचं विश्लेषण केलं. पण थांबा, यात एक खूप मोठी अडचण होती. विचार करा, एखादा डॉक्टर शरीराची रचना समजून घेण्यासाठी शवविच्छेदन करू शकतो, बरोबर? पण समाजाचं काय? समाज काही भौतिक वस्तू नाहीये ज्याला आपण लॅबमध्ये नेऊन तपासू शकू. त्याला आपण स्पर्श करू शकत नाही. मग प्रश्न हा होता की अशा एका अमूर्त, न दिसणाऱ्या समाजाचे तुकडे कसे करायचे, त्याचे विच्छेदन कसे करायचे? हाच तो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न होता. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पार्सन्स यांनी ठरवलं की ते भौतिक समाजाचे नाही, तर समाजाबद्दलच्या विचारांचे विच्छेदन करतील. आणि मग त्यांना उपाय सापडला. त्यांनी ठरवलं की ते स्वतःचे विटे तयार करण्याऐवजी आधीच्या महान विचारवंतांनी तयार केलेल्या सर्वोत्तम विटा, म्हणजे त्यांचे महत्त्वाचे विचार उचलतील. हेच होते त्यांच्या सिद्धांताचे बिल्डिंग ब्लॉक्स. आणि मग या ब्लॉक्सना एकत्र जोडून ते एक नवीन भव्य इमारत उभारणार होते. तर पहिला बिल्डिंग ब्लॉक त्यांनी उचलला तो म्हणजे मॅक्स वेबर यांच्या विचारांचा. वेबर यांचं योगदान काय होतं? तर त्यांची सामाजिक कृतीची थिअरी. सोप्या भाषेत सांगायचं तर वेबर म्हणायचे की आपण जे काही करतो त्या प्रत्येक कृतीमागे आपला काहीतरी अर्थ किंवा हेतू दडलेला असतो. पार्सन्स यांनी हाच धागा पकडला. ते म्हणाले, हो, हे बरोबर आहे की आपली ध्येय वैयक्तिक असतात, पण ती ध्येय ठरतात कशी? तर सामाजिक नियमांमुळे आणि मूल्यांमुळे. ठीक आहे, व्यक्तीचं वागणं समजलं. पण लाखो करोडो लोक एकत्र मिळून एक समाज म्हणून कसे राहतात? समाज टिकून कसा राहतो? ह्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पार्सन्स यांनी दुसरा बिल्डिंग ब्लॉक उचलला. आणि तो होता एमिल डर्खाइम यांच्या विचारांचा. डर्खाइम यांचं म्हणणं होतं की समाजात काही सामायिक श्रद्धा, काही नियम, काही मूल्य असतात. आणि हीच संस्कृती लोकांना एकत्र बांधून ठेवते. जणू काही एक अदृश्य गोंद आहे जो समाजाला एकत्र ठेवतो. याच गोष्टीमुळे समाजात स्थिरता येते. पार्सन्स यांच्यासाठी हा विचार खूपच महत्त्वाचा ठरला, कारण इथेच त्यांना सामाजिक ऐक्याचं रहस्य सापडलं. आता व्यक्ती झाली, समाज झाला, पण समाजातल्या वेगवेगळ्या संस्था जसं की कुटुंब, सरकार, अर्थव्यवस्था यांचं काय? त्या कशा काम करतात? हे समजून घेण्यासाठी पार्सन्स यांनी तिसरा बिल्डिंग ब्लॉक घेतला, तो मानववंशशास्त्रज्ञ ब्रॉनिस्लॉव मालिनोस्की यांच्याकडून.
मालिनॉव्स्की यांचं योगदान होतं स्ट्रक्चरल फंक्शनलिझम. नावावरून घाबरू नका, कल्पना खूप सोपी आहे. ते म्हणायचे की समाज एका मोठ्या गुंतागुंतीच्या मशीनसारखा आहे आणि या मशीनचा प्रत्येक भाग म्हणजे प्रत्येक सामाजिक संस्था एक विशिष्ट आणि महत्त्वाचं काम करते. कुटुंब, शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था हे सगळे भाग आपापलं काम चोख बजावतात, म्हणूनच हे समाज नावाचं मशीन सुरळीत चालतं. आणि हे फक्त 3च विचारवंत नव्हते पार्सन्स यांनी गिन्सबर्ग, हबहाऊस इतकंच काय तर मानसशास्त्रातले फ्रॉइड यांच्याकडूनही महत्त्वाचे विचार घेतले. सामाजिक उत्क्रांती, नैतिकता, व्यक्तिमत्व अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या कल्पना त्यांनी एकत्र आणल्या. त्यांचं काम म्हणजे खऱ्या अर्थाने एक मोठं बौद्धिक मिश्रण होतं. तर आता हे सगळे बिल्डिंग ब्लॉक्स जमा झाले होते. आता वेळ होती ती या सगळ्या तुकड्यांना पुन्हा एकत्र जोडण्याची आणि त्यातून समाजाची ग्रँड थिअरी तयार करण्याची. पार्सन्स यांचा एक महत्त्वाचा युक्तिवाद होता. ते म्हणायचे की त्यांच्या आधीच्या विचारवंतांनी जे मांडलं त्या फक्त संकल्पना होत्या, म्हणजे विचारांचे सुटे तुकडे होते. खरा सिद्धांत तेव्हाच बनू शकतो जेव्हा हे सगळे तुकडे एका मोठ्या, सुसंगत प्रणालीत एकत्र जोडले जातील. त्यांच्याशिवाय समाजाचं पूर्ण चित्र दिसूच शकत नाही. आणि अखेर हे आहे ते अंतिम चित्र, पार्सन्स यांचा प्रणाली सिद्धांत. इथे त्यांनी मानवी वर्तनाला 3 मुख्य स्तरांवर पाहिलं. सगळ्यात वर आहे संस्कृती, जिथे डर्खाइमियांचे सामायिक नियम आणि मूल्य येतात. मग आहे सामाजिक रचना, जिथे वेबर यांच्या सामाजिक कृतींचा संबंध येतो. आणि सगळ्यात आत आहे व्यक्तिमत्व, जिथे फ्रॉइडसारख्या विचारवंतांचे सिद्धांत लागू होतात. बघा कसं त्यांनी सगळ्यांना एका चौकटीत बसवलं. सिद्धांत तर भव्य होतात यात शंकाच नाही. पण खरा प्रश्न हा आहे की तो यशस्वी ठरला का? चला आता पार्सन्स यांच्या या कामाला मिळालेला प्रतिसाद पाहूया, कारण तो खूपच विवादास्पद आहे. एका बाजूला तर पार्सन्स यांना इतकं यश मिळालं की असं म्हटलं जातं की 1940च्या मध्यापासून ते 1970च्या मध्यापर्यंत ते अमेरिकेतलेच नव्हे तर कदाचित जगभरातले सर्वात प्रभावशाली समाजशास्त्रज्ञ होते. त्यांचं वर्चस्व होतं अक्षरशः. पण नाण्याची दुसरी बाजूही होती. त्यांच्या कामावर प्रचंड टीका झाली. अनेक समीक्षकांचं म्हणणं होतं की पार्सन्स यांचा सिद्धांत स्पष्टच नाहीये. त्यांची भाषा, त्यांची वाक्यरचना इतकी क्लिष्ट आणि संदिग्ध आहे की नक्की काय म्हणायचंय हेच कळत नाही. म्हणजे तो इतका अमूर्त होता की अनेकांना तो निरुपयोगी वाटला. आणि यामुळेच पार्सन्स यांचं काम आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. समाजाला समजून घेण्यासाठी काय जास्त चांगलं आहे? एक सर्वसमावेशक, सगळ्या गोष्टींना जोडणारा सिद्धांत बनवण्याचा प्रयत्न करणं, जरी तो थोडा सदोष आणि गुंतागुंतीचा असला तरी? की मग समाजाच्या लहान लहान पण ठोस आणि स्पष्ट पैलूंवरच लक्ष केंद्रित करणं? या प्रश्नाचं उत्तर कदाचित पार्सन्स यांच्या सिद्धांताइतकंच गुंतागुंतीचं आहे.